रेडिओ शुगर 90.8 FM कम्युनिटी रेडिओ स्टेशन तुम्ही ऐकताय. मी धनश्री आहे तुमच्यासोबत. आज माझ्यासोबत माझ्या 3 खास मैत्रिणी आलेल्या आहेत. विषय काय आहे आमच्या गप्पांचा यथावकाश तुमच्या लक्षात येईलच, पण सगळ्यात आधी डॉक्टर सई गोरख मंद्रुपकर आणि डॉक्टर गोरख मंद्रुपकर यांचे मंद्रुपकर क्लिनिक गणेश भाजी मंडई इस्लामपूर प्रायोजित या विशेष गप्पांच्या कार्यक्रमात मैत्रिणींनो तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. माझ्यासोबत आहे सई, अश्विनी, अपर्णा. तर आम्ही 4 जणी मिळून आज गप्पा मारणार आहे आणि आमचा विषय असणार आहे दिवाळीचा फराळ. आणि अर्थातच फक्त दिवाळीच्या फराळापुरत्या या गप्पा मर्यादित राहतील याची खात्री मी आता देऊ शकत नाही, कारण 4 जमल्या की त्यांच्या गप्पा कशा रंगतील याविषयी मी तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. तर सई, आज आपण दोघी आपल्या या ज्या दोघी मैत्रिणी आहेत, एक्सपर्ट गृहिणी आपण म्हणू शकतो, नक्कीच त्यांच्याशी आपण दिवाळीचा फराळ बनवताना ज्या काही खास टिप्स उपयोगी पडतील याविषयी चर्चा करणार आहोत. मला सांग, तू दिवाळीचा फराळ बनवतेस का? हो, बनवते म्हणजे काय काय करतेस? माझ्या या कामातनं वेळ काढून नक्कीच दिवाळीच्या दिवसात मी हे बनवतेच पदार्थ. साधारणपणे चकली, करंजी, लाडू 2 प्रकारचे आणि चिवडा, इतकं बेसिक, आणि शंकरपाळी एवढं तरी मी बनवतेच. पण मला असं लक्षात येतं की मी चकल्या, आता मी एवढी वर्ष करते, सासूबाईंची मदत असतेच माझ्यात, त्यांच्या गायडन्स खाली सगळे होते, पण दरवर्षी माझी चकली वेगळी होते. म्हणजे काही वेळेला ती मऊ पडते किंवा काही वेळेला ती खूप कडक होते किंवा आपण म्हणतो ना आतमध्ये ती नळी पडते, ती तसं होत नाही. तर मग अश्विनी, काय सांगशील तू ह्याबाबत? काय करायला पाहिजे मी, किंवा माझं काय चुकत असेल? सुरुवातीपासून सही आपण जर बघितलं की पूर्वतयारीपासून जर भाजणी आपण जर व्यवस्थित केली आणि तिखटाचं आणि हे जर प्रमाण आपण अगदी आपल्या वाटी आणि चमच्यानुसार जर ठेवलं तर हमखास डोळे झाकून तुझी चकली अगदी छान खुसखुशीत आणि नळी पडणारी तुझ्या म्हणण्यानुसार अशी आपली होऊ शकते. त्याच्यामध्ये प्रमाण आता आपलं तुला थोडक्यातच सांगते या ठिकाणी की समजा आपण जर 4 वाटी तांदूळ घेतलं तर त्याच्या निम्म्या प्रमाणात म्हणजे 2 वाट्या हरभरा डाळ, त्याच्या निम्म प्रमाण मूग डाळीचं आणि त्याच्या निम्म उडदाची डाळ, त्याच्यामध्ये आपण पोहे थोडेसे मूठभर, फुटाण्याची डाळ आणि साबुदाणा थोडासा मूठच भर. म्हणजे हे प्रमाण आपलं वाट्यांच्या प्रमाणात का सांगितलं तर आपल्याकडे ते सहज उपलब्ध असतं त्याच्यात. आणि त्या ह्याला आपल्या खूप तुला जर तिखट हवं असेल तर मोठे 2 चमचे जे असतात आपले, तर ते 2 चमचे तिखट आणि नंतर करताना, आणि त्याच्या आधी धने जिरे तू दळाच्या वेळेला घालशीलच त्याच्यात. मग धने जिरे भाजून घालायचे का कच्चे घालायचे? नाही, भाजतानाच घालायचे त्याच्यामध्ये. म्हणजे चांगलं छान वास पण येतो त्याला भाजणीला. आणि मग मीठ तिखट आपल्या चवीनुसार ते ठराविक. एकदा तुला प्रमाण जर जमलं ना तर दरवर्षी डोळे झाकून तुला त्यामध्ये चकली होऊन जाते. आणि मोहनचं सुद्धा एक आपली आमटीचा छोटा डाव जो असतो ते मोजून त्याच्यामध्ये घातलंस तर अगदी डोळे झाकून तुला चकली होऊन जाते. आणि जेव्हा आपण चकली तळतो गेली तर तेल म्हणजे मंद आचेवर, मध्यम आचेवर ती, म्हणजे त्याचं कसं असतं? म्हणजे अगदी मंद, मला कधीच कळत नाही कसं तळायचं. नाही, मध्यम साधारणतः आचेवर, म्हणजे खूप अगदी मंद नाही. मंद जर तुम्ही केलं तर ते चकलीचे तुकडे पडू शकतात आणि अगदी मोठं पण नाही, मग त्याच्यामुळे ती चकली करपू पण शकते. त्यामुळे अगदी मध्यम आचेवर साधारणतः करायची ती. आणि आपल्याला जर असं वाटलं की तुकडे पडतायत तर त्याच्यामध्ये थोडीशी भाजणी पुन्हा घालायची की जेणेकरून ती व्यवस्थित तुम्हाला चकली येऊ शकेल. म्हणजे तुकडे किंवा पडणार नाहीत, विरघळणार नाही ती चकली. आणि अजून एक मला प्रश्न पडतो की ती सारखी उलटत बसायची का? त्याचा एक एंड पॉइंट असतो ना. म्हणजे आता कधी पलटायची, एकदा टाकल्यानंतर ती उलटायची कधी चकली? साधारणतः आपल्याला एक काही म्हणजे 1-2 मिनिटानंतर आपल्याला अंदाज येतो. किंवा तुम्हाला बुडबुडे जाणवतात की जेव्हा आपण चकली तेलामध्ये सोडतो तेव्हा जे बुडबुडे येतात ना त्याचं प्रमाण थोडं कमी होतं, मग तुम्ही टर्न करू शकता. म्हणजे एक बाजू थोडीशी झाली असा त्याचा अर्थ आपण घेऊ शकतो. चकलीवरती येणारे जे बुडबुडे आहेत तेलातले ते कमी होणं म्हणजे चकली झाली. हो. जेव्हा चकली पूर्ण तळून तयार होते तेव्हा ते बुडबुडे कमी होतात किंवा किंबहुना हळूहळू थांबतातच ते.
तेव्हा ती म्हणजे चकली झाली असं होऊ शकतं. थोडंसं आणि वरती हे येते ती चकली, हा. त्यामुळे ते- आणि आणखीन एक लक्षात घेतलं पाहिजे की थोडीशी वेळेत पण काढली पाहिजे, कारण कसं आहे की ती गरम असल्यामुळे बाहेर काढून ठेवल्यानंतर सुद्धा रंग थोडासा पुढे सरकत असतो, बदलत असतो. बरोबर. त्यामुळे आणि अजून तेही उभे- एक अजून हा उभे आपण ठेवलं तर असं ते हा मग ते काळपट फार होण्याची शक्यता असते. काळपट होऊ शकतं. त्यामुळे ते पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणखी एक मला या चकलीविषयी विचारायचंय की एका वेळी कढईत किती चकल्या जास्तीत जास्त तळ्याला आपण घालू शकतो? नाही, कसं आहे, तुम्ही किती मोठी कढई घेता किंवा काय ह्याच्यावरती पण आहे. आपण छोट्या स्वरूपात घेत असू तर कमीत कमी 4, शक्यतो पसरट कढई जर आपण घेतली ना तर मग तुम्ही 4 किंवा 5 एका वेळेला घालू शकता. अगदी छोटी कढई घेतली तर मग ते बसणार नाही ना, म्हणजे किंवा खोलगट जर कढई घेतली तर तेल खूप असेल पण स्पेस तशी नसल्यामुळे मग चकलीला जागा मिळणार नाही. त्यामुळे शक्यतो पसरट घेतली तर जास्त बरं पडेल. आणि कमी तेलात पण होईल. हा, कमी तेलामध्ये पण होईल. बरं. चकलीविषयी सई अजून तुला काही शंका राहिली नाही, आहे? चकलीविषयी तर काही शंका नाही. म्हणजे मग आता तुझी चकली दरवर्षी एकसारखी होईल? येस, डेफिनेटली. आणि मी आता या सगळ्याबद्दल म्हणूनच म्हटलं की आता सुरू करणारच आहे आपण. 1-2-4 दिवसांनी मला वाटतं सगळ्या मैत्रिणी सुरू करतीलच सगळी पदार्थांची तयारी. मग हे आधी जरा जाणून घेतलं की आपल्याला पण कसं त्यात बदल करता येतोय किंवा काय वर्षानुवर्ष आपण करतोय, काही वेगळं काही आपण त्यात करू शकतो का. आपण चकली करतो, लाडू करतो, बरोबर. करंजी, लाडू 2 प्रकारचे असतील, चिवडा असेल. दरवर्षी दिवाळीत आपण हेच पदार्थ करतो. पारंपरिक पद्धतीनं चालत आलेले हे पदार्थ आहेत आपले. आणि जसं अपर्णा म्हणाली की करंजी ही मानाची असते किंवा शकुनाची असते तर ती करावीच लागते असंही असतं. त्यामुळं कितीही आपण म्हटलं की काय तेच पदार्थ खायचे तरी आपल्याला हे करावे तर लागतातच. बरोबर. आणि ते इतकं जाता जाता करण्या इतकं सोपं नक्कीच नाही. जसं आता आपण चकलीविषयी हो. बोललो तर मला वाटतं आपण करंजी विषयी सुद्धा जाणून घेऊया का? काही खास टिप्स की त्याचं टेन्शन येणार नाही करंजी करायची आहे म्हटल्यावर. आणि एक व्यक्ती करू शकते. एक व्यक्ती करू शकते. हा, आमच्याकडे एक चवडा म्हणून पदार्थ केला जातो. सारण आतलं जे करंजीचं असतं सेम तसंच सुकं खोबरं, तीळ, पिठी साखर, वेलची, थोडा त्याच्यामध्ये कणिक भाजून घालायची म्हणजे जास्त खमंगपणा येतो. हे आपलं नेहमीचं जे करंजीचं सारण असतं अगदी सेम तसंच. वरचं कव्हरिंग जे आहे ते पण मैद्याचंच. 4 वाटी मैदा, 1 वाटी तांदळाचं पीठ आणि पाव वाटी कच्चं तेल त्याचं मोहन घालून रेग्युलर आपण कणिक भिजवतो तशी भिजवायची 1 तासभर तरी. आणि त्याच्यानंतर एकदम पातळ, आपण जसा पापड लाटतो ना तसा पोळपाट दिसेल असं पातळ लाटून घ्यायच्या त्या पुऱ्या गोल आणि त्या गरम तेलामध्ये तळून काढायच्या. ती पुरी तळून काढली की प्लेटमध्ये घ्यायची आणि हे जे आपण सारण बनवलेलं असतं ते त्याच्यावरती पसरायचं आणि त्याचा त्रिकोणी फोल्ड, म्हणजे पूर्वी जसं आपण पुरणपोळ्या फोल्ड करायचो त्या पद्धतीने त्याची त्रिकोणी घडी करायची आणि बाजूला ठेवायची की झालं. म्हणजे एकटी व्यक्ती सुद्धा 1-2 तासामध्ये तुमचं किलोभराचं सुद्धा म्हटलात तर करू शकते. ज्याला उरक असतो ते पटपट. आणि कसं आहे की अर्धा करून घ्यायच्या आपण पाऱ्या आणि तळून काढायच्या आणि मग पुढचं करायचं, कारण एकमेकावर ठेवलं तर चिकटायला पण नको म्हणून. 10-12 करून आपण करू शकतो. अशा दृष्टीने अतिशय क्विक आणि चवीला अतिशय उत्तम असा हा चवडा लागतो. छान. म्हणजे ह्या वर्षी करून बघायला हरकत नाही. कारण करंजी म्हणजे मला आता माझ्या मुलीचं लग्न झाल्यामुळं आता मी एकटीच कशी करणार याचं टेन्शन आलं होतं, पण हा पदार्थ मला सोपा वाटतो. नक्कीच तू करू शकतेस. करंजी झाली. आता धनश्री लाडू. माझ्या सासूबाई म्हणतात की बेसनाचे लाडू कोणाचे कधीच बिघडू शकत नाही, कारण बिघडण्यासारखं त्यात काही नसतं. पण तरी सुद्धा ज्याचे बिघडतील त्याला बक्षीस द्यावं लागेल. पण काही वेळा आपण बघतो की नाही की बेसनाचे लाडू आपण म्हणजे कोणाकडे गेलो किंवा कोणाचे असे खाल्ले की त्याचे टाळूला चिकटतात. मग त्याचं काय असतं का अश्विनी? म्हणजे का त्या पिठात काही हे असतंय दळून आणताना का त्यात अजून काही आपण का डाळीचा गुणधर्म असतो काय? कसं असतं काही वेळेला तूप जास्त होतं त्यावेळेला सुद्धा ते अगदी चिकट ह्याच्या स्वरूपात होऊन आपल्याला, कारण ते थंड झाल्यावर थोडेसे ते तूप घट्ट होतं ना त्यातलं, त्यामुळे सुद्धा आपल्याला टाळूला ते चिकटू शकतात. अशा वेळेला थोडंसं जरा करायच्या आधी आपल्याला करताना जाणवतं आपल्याला की नाही बाबा हे थोडेसे हे होत आहेत बसणार, किंवा आपल्याला असं वाटतं की हे फारच तूप जास्त झालंय असं वाटू शकतंय. त्यावेळेला कळतं, म्हणजे महिलांना साधारणतः हे जाणवतं आपल्या ह्याच्यातलं
त्यावेळेला तुम्ही थोडंसं त्याच्यात बेसन भाजून पुन्हा त्याच्यात घालू शकता आणि ते करायच्या आधीच तुम्ही ते सुधारू शकता. म्हणजे लाडू केल्यानंतर आपल्याला ते मोडणं जीवावर येतं काही वेळेला, मग आपण एवढे कष्ट केले तर ते थोडंसं होतं. त्यामुळे करायच्या आधीच आपल्याला एखादा लाडू वळला की कळतं की तो बसतोय का, किंवा तर ते जाणवतं. मग त्यावेळेलाच तुम्ही जर काळजी घेतली तर नक्कीच तुमचे लाडू छान सुंदर होऊन जातील त्याच्यामध्ये. बरोबर. आणि पीठ सुद्धा मला असं वाटतं की आपण जेव्हा गिरणीतनं दळून आणतो ना, ते थोडं खसखशीत असावं, एकदम फाईन बेसन त्याचा लाडू बरोबर तेवढा हे होत नाही. जर थोडंसं खसखशीत किंवा मोठं पीठ म्हणतो ना आपण, तसं दळून आणलं तर तो जास्त छान होतो लाडू. या 2 महत्वाच्या टिप्स म्हणजे बेसन लाडू काहीच चुकण्याचा प्रश्न नाही. आणि रव्याचा मला पाक कधीच जमत नाही. माझाही तोच प्रॉब्लेम होतो. म्हणजे काही वेळेला काय होतं, लाडू पटकन वळायला येतात, मग तो पाक मुरलाय जास्ती का काय होतं का, आणि वळताना ना त्याचं एक जीव होत नाहीत, फुटत राहतात. आणि मग काही वेळा त्याचं खूप सॉफ्ट पण होतात, असं खुसखुशीत ज्याला म्हणतो ना, काही वेळा तसं म्हणजे दरवेळेस बदलत राहतं माझं. म्हणजे चकली सत्खना हाही माझा पदार्थ. अगदीच बरोबर आहे, माझंही तेच आहे. होय ना. रवा लाडवाच्या बाबतीमध्ये कसं आहे की तुमचा जर पाक पुढे गेला तर तो वळता येत नाही. मग आणि लाडू बनल्यानंतर सुद्धा तो खूप कडक होतो. आणि समजा जर तो पाक एकतारी पाक करायचा असतो आणि जर तुमचा पाक अलीकडे आला तर तो मग लाडू खूपच मऊ होतो. म्हणजे अगदी असं शिरा कसा मऊ अशा पद्धतीचा, आणि खूप वेळ तो वळता येत नाही. तर मला असं वाटतं की साधारण आपण 1 किलो रव्याचा जर लाडू बनवला ना तर 2 तास ते फार फार तर 2.5 तास ह्यामध्ये तुमचा जर लाडू वळायला आला तर तुमचा पाक परफेक्ट झालाय. म्हणजे मी आतापर्यंत जेव्हा जेव्हा केलेला आहे, म्हणजे माझा काही कमी जास्त झाला नसेल असं मी म्हणत नाही, पण परफेक्ट वेळ जी आहे ती साधारण 2 तासानंतर तुमचा लाडू वळायला यायला पाहिजे. आणि 2.5 तासाच्या पुढे जाता उपयोगाचा नाही. तो जर फार पुढे गेला 3 तास 4 तास तर तुमचा पाक अलीकडे आलाय. आणि 1-1.5 तासातच जर आला तर तो अलीकडेच तुमचा पाक पक्का झालाय, तो पुढे गेलाय. अश्विनी, तुझं काय आहे का वेगळा अनुभव? कारण तुझा तो लघु उद्योग आहेच आहे, हा सगळा गृहउद्योग फराळ म्हणजे मोठ्या स्केलवरती करतेस, बरोबर? तर तुझं काय आहे या संदर्भातला अनुभव लाडवाचा? थोडासा मी सांगू शकेन याच्यामध्ये की जसं आता अपर्णांनी सांगितलं की पाक जर पुढे गेला तर थोडंसं आपल्याला मग त्याच्यामध्ये आधीच सुधारणा, वळायच्या आधीच सुधारणा करावी लागेल त्याच्यात, की मग ते लाडू भुसभुशीत होतात, फुटतात की वळता येत नाहीत. मग अशा वेळेला मग थोडासा जर पाक पक्का झालेला असेल तर थोडंसं कोमट पाणी त्याच्यामध्ये घालावं लागेल आपल्याला, की जेणेकरून मग थोडंसं एक 10 ते 15 मिनिटं ठेवायचं पाणी घालून, आणि मग तो लाडू वळायला तुम्हाला येतो त्याच्यात. आणि जर कच्चा पाक झालेला असेल, म्हणजे अगदी 2.5-3 तासाच्या पुढे जसं अपर्णांनी सांगितलं की गेला तरी आपल्याला तो लाडू वळता येत नाही, तर त्यावेळेला थोडंसं आपण एकतर रवा भाजून घालावा त्याच्यामध्ये थोडासा, किंवा मग आपण एक अगदीच अर्धी, म्हणजे किलोला एक अर्धी वाटी आपण अगदी कडकडीत पक्का पाक त्याच्यामध्ये घातला तर नक्कीच तुम्हाला छान लाडू त्याच्यात वळायला येऊ शकतात. आणखीन जर ओलं खोबरं जर तुम्ही घातलं तर थोडासा आणखीन सॉफ्ट होतो लाडू. म्हणजे अगदीच आपल्याला भुसभुशीतपणा किंवा थोडासा अगदी पाक कच्चा झालेला असेल तर त्याही वेळेला आपल्याला तो चवीला छान लागतो. आणि आपण बेसन पण घालू शकतो, होय की बेसनही घालू शकतो त्याच्यात थोडंसं. फक्त मला आता एक विचारायचं की पाक झालाय हे कसं ओळखायचं? म्हणजे कारण तार आली जी म्हणतात ना ती मला खूप आधीपासूनच दिसायला लागते. नाही, ऍक्च्युली पाक चेक करण्याची पद्धत कशी आहे की तुम्ही जेव्हा चेक करता पाक तेव्हा तो थंड असला पाहिजे. जर गरम ह्याच्यामध्ये तुम्ही चेक करायला गेलात ना तर तुम्हाला ते नीट कळत नाही. नाही, उलटण्यावरती जेव्हा तुम्ही घेता ना तेव्हा एखादा मिनिट, 30 सेकंद, 1 मिनिट, एखादा मिनिट थांबायचं आणि मग तो तुम्ही चेक करा. म्हणजे आपण बोट लावता येईल असं कसं म्हणतो ना, तर ते तसं करून किंवा ताटलीशिवाय तुम्ही टाकता ना तर तेव्हा सुद्धा थोडंसं थांबून मग तो चेक करायचा, म्हणजे मग तुम्हाला तो योग्य ते पाकाचं हे कळतं. नाहीतर मग गरम असेल तर थोडंसं कळत नाही. म्हणजे किती तार यावी? 1 तार. म्हणजे 2 बोटामध्ये अंतर असं घेऊन बघितलं ना तर तिथं 1 तार जमली पाहिजे, म्हणजे मग तुमचा तो परफेक्ट झाला पाक.
ठीक आहे, म्हणजे यावेळेला माझे रव्याचे लाडू पण Yes, बिघडणार yes, नाही. नक्की नक्की. मग धनश्री, तू अजून काय वेगळा पदार्थ करतेस का? नाही ना, पारंपरिक पदार्थ करण्यातच मला इतकं टेन्शन आलेलं असतं, पण ह्या वेळेच्या दिवाळीत मी हे पदार्थ निश्चिंतपणे करू शकेन असं मला वाटतंय. मग ह्या लाडवात हे 2-3 प्रकार आपण नेहमी करतो, म्हणजे बुंदीचे वगैरे किंवा ह्याचे. अजून काय वेगळा अपर्णा आहे का लाडू दुसरा असा कुठला छान स्पेशल की जो झटपट होईल, घरच्या साहित्यात होईल आणि कमी कष्टाचं, म्हणजे माझं सगळं कमी हेतूच कष्टात आहे. आणि कमी वेळेत. कमी वेळ आहे आहे, नक्कीच आहे. आमच्याकडे पोह्याचे लाडू हा एक वेगळा लाडवाचा प्रकार केला जातो की फारसा कुठे तुम्हाला म्हणजे बघायला मिळणार मी नाही. पहिल्यांदाच ऐकतेय. हो ना, हो का? मी- नाही, खूपच सुरेख लागतो तो. बरं. ऍक्च्युली काय खूप म्हणजे अवघड काहीच नाहीये त्याच्यामध्ये. फक्त आपले कांद्या पोह्याचे जे पोहे असतात ते तळून घ्यायचे. अच्छा. त्याच्यामध्ये थोडीशी फुटाण्याची डाळं, थोडंसं सुकं खोबरं किसलेलं आणि शेंगदाणे अखंड घातले तर काही वेळेला पडतात. एक लहान तरी घालावेत, घुंगरू शेंगदाणे भाजून सालं काढून किंवा 1-2 तुकडे करून असे शेंगदाणे असं याचं मिश्रण करून ठेवायचं. गुळाचा पक्का पाक करायचा आणि त्याच्यामध्ये हे मिश्रण असतं ते घालायचं. गुळाचा पाक केल्यानंतर त्याच्यामध्ये लवंग दालचिनीची पावडर थोडीशी आणि वेलची जायफळाची पूड त्या पाकातच घालायची. आणि ते पाक पूर्ण झाला की ह्याच्यामध्ये हे तळलेले पोहे आणि हे आपण जे मिक्स करून ठेवलेलं असतं ते त्या पाकामध्ये मावेल इतपत ते घालून फक्त ह्याच्यामध्ये एकच बघावं लागतं की आपण निवांत म्हणजे बेसनाचा जसा लाडू घाणा भाजून ठेवलाय आणि आपल्याला पाहिजे तेव्हा करू शकतो असं करू शकत नाही. गरमागरमच ते लाडू वळायला लागतात. समजा तुम्ही एकच व्यक्ती आपण स्वतःच वळणार असू तर 12-15 लाडू होतील एवढंच बॅटर करून ते करावं लागतं. एवढाच फक्त ह्याच्यामध्ये थोडासा म्हणजे वळताना गरम गरम गरमच वळायला लागतं. तुम्ही जर ते ठेवून गार झालं तर ते वळता येत नाही. म्हणजे तिळगुळासारखं का? हा, तिळगुळाचा जेव्हा आपण कडक किंवा आपण राजगिऱ्याचे लाडू म्हणू किंवा चिरमुऱ्याचे लाडू म्हणू, हे पण साधारण असेच असतात ना, कडक पाक करतो आपण आणि ते गरम लाडू असे गरम गरम करतो. हा, तंबिटाचा सुद्धा असाच गरम करावा लागतो. ह्याच्यात प्रमाण काय असावं? म्हणजे साधारण आता वाटीचं मला प्रमाण आता सांगता येणार नाही, पण साधारण 1 किलोला 1 किलो म्हणजे 1 किलो पोहे असतील तर तुम्हाला 1 किलो गुळ लागतो. मग पहिल्यांदा तुम्ही जर करून बघणार असाल तर तुम्ही 1/2 किलो पोहे घेऊन 1/2 किलो गुळ करूच शकता. म्हणजे त्याच्यामध्ये 2 कदाचित घाणे होतील. आणि हा लाडू ना चढतो पण जास्त. म्हणजे आता 1 किलो बेसनाचे जर आपण लाडू केले तर ते इतके होत नाहीत. साधारण 50-55 इतकेच होतात, साईज प्रमाणे कमी जास्त. पण हा जर तुम्ही 1 किलोचा लाडू करायला घेतला तर साधारण 100 ते 105 लाडू कमी जास्त ह्याच्याप्रमाणे होतात. हा, म्हणूनच मी म्हटलं म्हणजे 1/2 किलो जरी केले तरी 25-30 तुमच्या ह्याच्याप्रमाणे होऊ शकतात. आणि हा नवीन असतो, ताटाला पण वेगळा आपण देऊ शकतो आणि सगळ्यांना अतिशय तो आवडतो. आणि आणखीन एक मी मगाशी सांगायला विसरले, म्हणजे तो लाडू खसखशीवरती घोळवण्याची पूर्वीपासूनची पद्धत होती. पण कसं होतं, आपण जेव्हा एकटं असतो तेव्हा ते लाडू वळणं आणि ते घोळवणं असं शक्य होत नाही. म्हणून मग मी काय करते, खसखस पण एक अर्धा चमचा त्या पाकातच टाकून देते, म्हणजे मग ती त्याच्यामध्ये मिक्स होते. त्यामुळे मग नाहीतर मग काही वेळेला कसं होतं, तुम्ही नंतर सगळे लाडू करून ते खसखशीत घोळवायला गेलात तर खसखस पडून जाते, मग ते काही उपयोग पण नाही ना त्याच्यात. तर ते त्याच्यामध्येच आपण घालून लाडू वळू शकतो. आणि प्रवासाला सुद्धा आपण नेऊ शकतो. आणि ते खूप दिवस टिकतात. खराब होण्याचा काही प्रश्नच नाहीये ना. कडक पाक आपण करतो त्यामुळे ते खूप दिवस टिकतात आणि खूप छान लागतात. फुटाण्याची डाळ आणि शेंगदाण्याचं प्रमाण काय असायला? नाही, आपण थोडे थोडे जसं चिवड्यामध्ये कसं थोडं, चिवड्या इतके नाही पण मध्ये आधी आपल्याला क्रंच कसा लागतो की नाही तशा पद्धतीने एक थोडेसे घालायचे. काजू पण घालू शकतो का? घालू शकतो, आपल्याला आवडीप्रमाणे काही घालू शकतो. पण पारंपरिक ह्याच्यामध्ये आपण डाळ, शेंगदाणे आणि सुकं खोबरं थोडंसं किसलेलं, आणि सुकं खोबरं पण काही भाजून घेण्याची आवश्यकता नाही कारण ते त्याच्यामध्ये पाकामध्ये घालून ते छान होतं. ओके, छान. म्हणजे दिवाळीचे पदार्थ आहेत, हे एक नवीन आपलं एक ऍड झालेली आहे आपल्या लिस्टमध्ये. करता येईल आपल्याला. पण ह्यात सुद्धा पाक आलाच. हा, आता पाक जर म्हणाल तर एकच मिनिट. हा, हे फार वाजवू नका. पाकाचं जर म्हणाल ना तर तो गूळ घ्यायचा, त्याच्यामध्ये थोडं पाणी घालायचं आणि पाक करायला सुरुवात करायची. आणि एका वाटीमध्ये थोडासा पाक आपण जेव्हा चेक करतो ना त्याची गोळी करायची आणि ती अशी भांड्यावर जर आपण
किंवा वाटीवर आपटली तर एखादा खडा भांड्यावरती कसा टन आवाज येतो ना, तर तसा तो पाक व्हायला पाहिजे. म्हणजे मग तो पूर्ण पाक झाला असं आपण म्हणू शकतो. असा तो पक्का पाक आपण करून घ्यायचा आहे. आणि त्या पाकामध्ये मावेल एवढं हे बॅटर सगळं घालायचं आहे. अशा पद्धतीने आपण करू शकतो. म्हणजे नक्कीच आपण हे करून बघू शकतो आणि मैत्रिणींना पण आपल्या उपयोग होईल. नक्कीच वेगळा पदार्थ त्यांना करून बघायला छान वाटेल आणि मुलांना सुद्धा वेगळं काहीतरी. मुलांना सुद्धा काहीतरी. आणि जसं आपण त्यात काजू वगैरे किंवा असं काही घातले वेगळे ड्रायफ्रुट्स आपल्या आवडीचे, तर ते अजून त्यात ॲडिशनल. आणखीन एक म्हणजे आता आमच्याकडे हे पण करतात, तिक्षेपो असं म्हटलं जातं त्याला. साधारण हेच सगळं साहित्य आहे, पण मग त्या गुळाच्या पाकामध्ये थोडंसं आलं खिसून घालायचं, थोडंसं लाल तिखट घालायचं आणि हिंग घालायचा. आणि हे सगळं पोहे आणि हे वगैरे सगळं जे आहे ना आता आपण साहित्य बघितलं ते पण घालायचं. आणि त्याचं असं आपण वडीसारखं आपण त्याचे तुकडे करू शकतो. तर तोही एक पदार्थ खूप छान लागतो. म्हणजे आपण राजगिऱ्याच्या वड्या म्हणा किंवा हे असं चौकोनी हे सेट करायचं, म्हणजे पाकामध्ये घालायचं सगळं ते आणि चौकोनी सेट करून त्याच्या जरी तुम्ही वड्या पाडले ना तर ते तिक्षेपो गोवा वगैरे या भागामध्ये तुम्हाला हे बघायला मिळतं. तर तोही हे खूप छान लागतो. त्याच्यामध्ये आलं आणि हिंग, थोडंसं लाल तिखट पाकामध्ये घालायचं. बरं, थोडं आंबट गोड आणि असं तिखट आंबट गोड असं मिक्स छान होईल. म्हणजे छान होईल. मला खूपच इंटरेस्टिंग आहे हा पदार्थ. मी नक्कीच करून बघेन. पण आपण जसं सुरुवातीला म्हणालो की पारंपरिक पदार्थ चिवडा मुलांना लागतोच. तर चिवड्यामध्ये सुद्धा अनेक वेळा पोहे भाजण्याचं प्रमाण मागं पुढं झालं तर खाणाऱ्याचे दात दुखू शकतात. तो चिवडा संपेपर्यंत आपल्याला ऐकून घ्यावं लागू शकतं आणि आपला भरस तो कसा संपेल. त्यामुळे त्याविषयी पण आम्हाला ऐकायला जरा आवडेल. म्हणण्यापेक्षा प्लीज सांगा काय असेल वेगळं काय टिप. आता काही जण काय करतात की उन्हात पोहे पसरून ते थोडेसे ऊन देतात त्याला, तर ही एक पद्धत आहे. आणखीन एक पद्धत म्हणजे थोडंसं एक चमचाभर मिठामध्ये आपण जर 1 किलोभर पोहे भाजले तर ते जास्त दिवस कुरकुरीत राहतात. थोडेसे सुरुवातीला आकसल्यासारखे वाटतात आपल्याला, परंतु नंतर आपण जर फोडणी वगैरे व्यवस्थित केली की आपल्याला ते छान पद्धतीनं चिवडा आपला होऊ शकतो. म्हणजे आधी म्हणजे फोडणीला टाकायच्या जस्ट आधी भाजून घ्यायचे का आपण 1-2 दिवस आधी भाजून ठेवलेले? भाजून ठेवले तरी जास्त चांगले. आपण जशी टप्प्याटप्प्यानं पूर्वतयारी करतो त्याच पद्धतीनं ही तुमची पूर्वतयारी होऊ शकते की तुम्ही भाजून जर ठेवलेत व्यवस्थित बाजूला आणि मग ते फोडणीला टाकलेत. आपण ह्याच्यात एक मला आणखीन सांगावंसं वाटतं की काही जणी काय करतात की फोडणी करतात आणि मग ते पोहे त्याच्यामध्ये घालतात. तर आणखीन एक मला म्हणजे माझ्या मुलीच्या सासूबाईंची ही एक रेसिपी आहे त्याच्यामध्ये, तर त्यांनी अशा पद्धतीनं केली आहे. तोही खूप चिवडा सुंदर झाला आहे त्याच्यात. तर आपण जशात मी सांगितलं की भाजून आपण बाजूला ठेवले पोहे आणि मग तेलात टप्प्याटप्प्यानं म्हणजे शेंगदाणे तळून घेतले, खोबरं तळून घेतलं, आणखीन आपण ड्रायफ्रुट्स वगैरे काही घालायचे असतील त्याच्यामध्ये जर तळून घेतले आणि तर त्याच्यात मिसळले आणि सगळ्यात शेवटी आपण कमी तेलात जर हळद आणि आपण मोहरी वगैरे जर घालून त्या ह्याच्यात फोडणी घातली त्याला तर तेही पोहे खूप सुंदर होतात. आणखीन आपण नेहमी जी तक्रार असती इतरांची की चिवडा संपत आला की खाली तेल राहतं शिल्लक आणि डब्याला ते सगळं तेल वाया जातं वगैरे, आणि आता बऱ्यापैकी सगळी हेल्थ कॉन्शियस झालेली आहे चिवडा, त्यामुळं ते थोडंसं हा एक उपाय त्याला होऊ शकतो की तुम्ही जर तळून त्याच्यामध्ये घातलात आणि थोड्याशा फोडणीमध्ये ते आपण जर पोहे वरून फोडणी थोडीशी घातली तर छान पद्धतीनं आपले पोहे होऊ शकतात. पण मग ते तिखट मीठ लागतं सगळीकडे व्यवस्थित? लागतं अतिशय सुंदर. म्हणजे मी आता नेहमी त्याच पद्धतीनं पोहे चिवडा करते. इथं मला आणखीन एक टिप सांगायची वाटते. म्हणजे जेव्हा आपण कढीपत्ता कुरकुरीत करतो ना त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये तिखट मीठ घालण्यापेक्षा कढीपत्ता सुद्धा आपण जसे दाणे किंवा खोबरं तळून घेतो आधी तसं त्या कढीपत्ता सुद्धा घ्यावा. म्हणजे नाहीतर मग काय होतं कढीपत्त्यावरती आपण तिखट मीठ घातलं की त्या ह्याच्यामध्ये त्या कढीपत्त्याचे जे असे गोल वगैरे तयार होतात त्याच्यामध्ये ते सगळं तिखट मीठ बरेचदा अडकून राहतं. हा, मग त्याच्यापेक्षा कढीपत्ता सुद्धा आधी काढून ह्याच्यावरती काढून घ्यावा तळून वेगळा आणि मग हे करावं. आता जसं अपर्णाने सांगितलं की कढीपत्ता सगळ्यात शेवटी घालायचा, कारण का तर ते सुद्धा परतताना मग त्याचे तुकडे पडायची शक्यता असते आपल्याला.
त्यामुळे सगळं तुम्ही आधी फोडणी वगैरे घालून सगळं परतून मग तो तळलेला कढीपत्ता जो असतो तो सगळ्यात शेवटी घालावा, की जेणेकरून त्याचा अगदी पावडर होणार नाही किंवा त्याचे तुकडे पडून काही काही जणांना चव आवडत नाही, त्यामुळे ते बाजूला काढून मग ते ठेवू शकतात. अशा पद्धती म्हणजे ही एक गोष्ट महत्वाची टिप आहे. असं वाटलं होतं की चिवडा करणं तसं काही फार अवघड नसतंय, पण ह्या टिप्स ऐकल्यानंतर मला वाटतं की अजून चांगला चिवडा आपण बनवू शकतो. म्हणजे किती काय केलं की तरी पण थोडंफार नक्कीच त्याच्यात इम्प्रुव्हमेंट राहते प्रत्येक ह्याच्यात, होय की नाही. आणि अशा सुगरण मैत्रिणी समोर असल्यावर आता तर आपण सोडायचंच नाही. मी तर म्हणते की पारंपरिक पदार्थ तर तुम्ही सांगितले, चांगल्या चांगल्या टिप्स तुम्ही दिल्या ज्याच्यातून आपण खात्रीलायक चांगले पदार्थ बनवू शकू. पण वेगळं काहीतरी करणं, जसं आपण म्हणतो की माझंच उदाहरण घ्या की मला आता यावर्षी दिवाळ सणाचं टेन्शन आहे, मला जावई बापूंना पंचपक्वान्न खायला घालायचंय, पण तेच पदार्थ पुन्हा येतात की बासुंदी, श्रीखंड, आम्रखंड. वेगळं काहीतरी करायचं तर तुम्ही काय पदार्थ सुचवाल या दिवाळीसाठी? या बाबतीत अपर्णाच छान पद्धतीनं सांगू शकेल. नाही, आमच्याकडे जे पारंपरिक असे पदार्थ केले जातात किंवा काय, तर त्याच्यामधले एक सोपे आणि अतिशय तरी सुद्धा चविष्ट आणि असे मी पदार्थ सांगते. मणगणं, म्हणजे जसं आपल्याकडे पुरणपोळीचं इथे महत्व आहे तसंच हे मणगणं म्हणजे खिरीचाच प्रकार आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा हरभऱ्याची डाळ आणि गुळ ह्याच्याच कॉम्बिनेशननी ते बनते. तर 1 वाटी हरभऱ्याची डाळ घेतली असेल तर त्याच्यामध्ये 1-2 चमचे तांदूळ असे घालून तुम्ही कुकरला छान डाळ आपण जशी पुरणाला शिजवून घेतो तशी शिजवून घ्यायची. मग एका पातेल्यामध्ये ती काढून घ्यायची. मग त्याच्यामध्ये गुळ घालायचा आपल्या आवडीनुसार. साधारण 1 वाटी तुमची डाळ असेल तर 1 वाटी गुळ त्याला पुरेसा होतो. आणि ते मग शिजवून घ्यायचं. ते शिजवून झाल्यानंतर ओलं खोबरं एकदम गंध बारीक वाटून त्याला लावायचं, वाटायचं. मिक्सरमध्ये बारीक वाटायचं. आणि ते शिजवताना काजूचे तुकडे आणि ओल्या खोबऱ्याच्या थोड्याशा कातळ्या असं करून त्याच्यामध्ये घालायचं. म्हणजे ड्रायफ्रुट्स फार एक्स्ट्राचे काही घालण्याची गरज नाही, ह्या 2 ह्याच्यामध्ये छान होते. आणि चांगले 2 कड काढले, शिजवलं की फक्त वेलची पूड घातली की डन. इतकी सोपी आणि अतिशय छान. आणि आमच्याकडे शांतादुर्गा आमची कुलदैवता आहे, तर तिच्या नैवेद्याला आमच्याकडे हे प्रसाद म्हणून नेहमी बनवलं जातं. म्हणजे पायसम म्हणतात ते हेच का? पायसम जनरली तांदळाची खीर, त्याला पायसम म्हटलं जातं. आणि हे मणगणं म्हणजे गोवा वगैरे ह्या भागामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. किंवा सारस्वत लोकांच्यातला हा एक खास पदार्थ म्हणायला हरकत नाही. अच्छा, म्हणजे ऐकताना इंटरेस्टिंग वाटतंय. पण एक शंका अशी आहे की आपण जे खोबरं त्यामध्ये वाटून घालणार आहे त्यामुळे ते फुटण्याची शक्यता? अजिबात नाही फुटत. एकदम नाही, एकदम गंध फक्त बारीक ओलं खोबरं करून हे करायचंय, वाटून त्या खिरीला लावायचंय. अजिबात काही फुटत वगैरे काही नाही. सतत हलवत राहायला हवं? नाही, असं काही नाही. 1-2दा फक्त कसं आहे, खाली गूळ लागू नये, कारण गूळ आणि हे असतं ना, तर ते खाली थोडंसं लागू शकतं. त्यामुळे मधून त्याच्यासाठी म्हणून हलवायचंय. फुटण्याची काही काळजीच नाहीये, ते काही तसं फुटत नाही. पण अतिशय सोपी, चटकन होणारी आणि वेगळी अशी ही खिरीचाच एक प्रकार आहे मणगणं. आणखीन एक आमच्याकडे खांतोळी म्हणून एक प्रकार केला जातो. तांदळाचा रवा काढून घ्यायचा, तांदूळ धुवायचे आणि म्हणजे आपण नेहमी भाताला धुतो ना, अगदी तसेच, आणि निथळून पसरून घ्यायचे आणि कढईमध्ये थोडेसे शेकवायचे. ते खूप भाजायचे असं नाही, थोडेसे चांगले गरम शेकवायचे. कुठलेही तांदूळ चालतात? नाही, ऍक्च्युली नाही, ह्याचा नको, इंद्रायणी वगैरे नको की फार चिकट होणारा. बासमती चालू शकतो की कसं त्याला वास पण असतो आणि तो सुटसुटीत पण होतो ना, थोडासा मोकळा असा, त्यामुळे तो चालू शकतो. आणि इतर पण तुम्ही कुठलाही वापरू शकता, पण हा चालेल. आणि मिक्सरवरती रवा काढून घ्यायचा आणि 1 वाटीला 1 वाटी गूळ, म्हणजे 1 वाटी तुमचा रवा असेल ना तर 1 वाटी गूळ घ्यायचा. तुपावरती तो रवा जरा चांगला परतायचा आणि त्याच्यामध्ये सुद्धा खरं तर मग तुम्हाला ड्रायफ्रुट्स काय असतील ते घालू शकता, किंवा मी मगाशी म्हटलं तसं थोडंसं शेंगदाणे आणि फुटाण्याची डाळ असं सुद्धा घालू शकता. आणि थोडंसं ओलं खोबरं ते त्याच्यामध्ये घालायचं. हो ना, तांदूळ आणि ओलं खोबरं ह्याचाच बेस बऱ्यापैकी, आणि गुळ, असं रेसिपीजमध्ये बऱ्यापैकी आहे आमच्याकडे. कारण सारस्वत लोक म्हटलं की ओलं खोबऱ्याचा स्वयंपाकामध्ये भरपूर वापर, हे थोडंसं आलंच. तर तुपावरती ते रवा परतून घ्यायचा
आणि दुप्पट पाणी घालून ते वाफवून घ्यायचं. तेव्हाच मग ओलं खोबरं आणि आपल्याला काही ड्रायफ्रुट्स घालायचे असतील तर ड्रायफ्रुट्स किंवा शेंगदाणे किंवा डाळ की थोडा क्रंच आला पाहिजे तोंडामध्ये. ते झालं की गूळ घालायचा आणि चांगल्या वाफवून घ्यायचं. गूळ विरघळून एखाद दुसरी वाफ काढायची. आणि आपण जसं एखादे वडी वगैरे थापतो ना त्याच्यासाठी असं रेडी करून ठेवा. ताटाला तूप लावून ते बॅटर सेट करायचं आणि वड्या पाडायच्या. वरनं पण एक ओलं खोबरं थोडंसं लावलं तर ती वडी छान दिसते. ताटाला लावायला पण छान वाटते आणि खाताना वरती साजूक तूप घालून खायचं. तर हाही एक वेगळा पदार्थ आहे. म्हणजे जेवणातले हे पदार्थ झाले. आता आपण जेव्हा नाश्त्याला कोणाला तरी बोलवतो दिवाळीत पण आपण फराळाला बोलवतो आणि आपण तेच ते फराळ म्हणजे आपण काय देणार, आपण चिवडा, लाडू, चकली वगैरे. तर अश्विनी, ह्याच पदार्थात म्हणजे आपण दिवाळीचेच पदार्थ घेऊन काहीतरी वेगळं नाश्त्याला पदार्थ देऊ शकतो का आपल्या पाहुण्यांना, किंवा असं काहीतरी मैत्रिणींना की जरा तोंडाला बदल असं? थोडंसं आपण ह्याही बाबतीत करू शकतो की जसं आता आपल्याकडं कोकण भागामध्ये उसळपाव वगैरे असतो, तर त्याच पद्धतीनं आपण एखाद्या ह्याचा पदार्थ करू शकतो. आमच्याकडे वेगवेगळ्या म्हणजे मसूर असेल, वाटाणा असेल, काळा वाटाणा, हिरवा वाटाणा वगैरे ह्या ज्या कडधान्य म्हणू आपण, तर त्याला एक धणे, मिरी आणि लवंग, दालचिनी, हे सुकं खोबरं थोडंसं आणि कांदा आणि ओलं खोबरं, तेलावरती कांदा परतून घ्यायचा, मग ओलं खोबरं पण जरासं परतून घ्यायचं आणि थोडंसं सुकं खोबरं घालायचं आणि लवंग, दालचिनी, धणे आणि मिरी हे मसाल्याचे पदार्थ पण त्याच्यामध्ये परतून घ्यायचे. आणि ह्याचं जे वाटण आहे म्हणजे 1-2 ना, 1-2 हा, साधारण आता तुमची 1 वाटी जर असेल ना तर 4 तरी लवंगा पाहिजेत, एखादा इंचभर दालचिनीचा तुकडा पाहिजे, 1-1.5 चमचा तरी धणे हवेत आणि 7-8 काळी मिरी. आधी तेलामध्ये फार तर हे सगळे जिन्नस टाकून घ्यायचे आणि मग कांदा घालायचा, मग तो परतायचा, मग ओलं खोबरं परतून घ्यायचं आणि थोडंसं सुकं खोबरं 1-2 चमचा तोही त्याच्यामध्ये घालून शेवट परतून घ्यायचं चांगलं खमंग. आणि मग त्याच्यामध्ये लाल तिखट, हळद आणि चिंच अशी थोडीशी ही गोळी वाटून घ्यायची. आणि मग हे मसूर असेल आपली, ऍक्च्युली मी मसूर म्हणते म्हणजे बेळगावी मसूर जी आपल्याकडे आहे ना, तर त्याची जी चव आहे ती आपल्या इकडे मिळणाऱ्या मसुरीपेक्षा थोडी वेगळी लागते. कारण मोड आलेल्या जे बेळगावी मसूर आहे ती तुम्ही एका वाफेत पण शिजते, पण आपल्याकडची जी मसूर आहे ती तुम्हाला कुकरमध्ये थोडीशी लावायला लागते. म्हणजे त्याही मसुरीचं तुम्ही असं करू शकता, पण बेळगावी मसुरीचं पण छान लागतं. म्हणजे तुम्हाला कसं उपलब्ध होईल त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. नाश्त्याला आपण ह्या उसळ पाव या पद्धतीने आपण ही उसळ करू शकतो. खूप स्पायसी पण होत नाही आणि पौष्टिकताही आपली टिकून राहते. बरोबर. त्याच्यामध्ये आता हिरव्या वाटाण्याचं जे आहे ना, तर हिरवा वाटाणा आणि थोडासा कांदा, थोडं मीठ घालून तुम्ही कुकरमध्ये शिजवून घ्या. मग ते शिजवलेला वाटाणा एका भांड्यात किंवा कढईत तुम्ही काढून घ्या. हे आता मी सांगितलेलं वाटण घालायचं आणि वाटलं तर मीठ घालायचं वरनं. आणि आमच्याकडे खोबरेल तेल वरून सोडण्याची किंवा खोबरेल तेलातल्या फोडण्या घालण्याची अशी आवड आहे किंवा आम्हाला सगळ्यांना आवडतं. जर तुम्हाला तसं नसेल आवडत तर तुम्ही साधी फोडणी मग ह्याला घातली नाही तरी चालेल, पण जर आवडत असेल तर तुम्ही खोबरेल तेल एखादा चमचा वरनं सोडू शकता आणि मग ते तुम्ही ब्रेडवर वगैरे किंवा चपाती तुम्ही कशावरही खाऊ शकता. शेवची भाजी आपण म्हणजे तेही आपण करू शकतो. त्याच्यात शेव भाजी एक मी खूप ऐकलंय आणि तो एक तिकडचा जळगाव वगैरे त्याकडचा एक प्रकार आहे. आपल्याकडे बऱ्याचदा असं होतं की तिखट शेव राहते म्हणा किंवा शेवेचे वेगवेगळे प्रकार आता आपण बघतोय, पालक शेव असेल, लसूण शेव असेल, असे विविध प्रकार असतात. तर त्याही शेवेची आपण भाजी करून आपण नाश्त्याला देऊ शकतो आपण. मग त्याच्याबरोबर एखादी पुरी सुद्धा आपण देऊ शकतो की जेणेकरून मुलांनाही ते छान आवडीनं खाऊ शकतात. बरोबर. वेगवेगळ्या प्रकारचे पराठेही आपण म्हणजे राहिलेल्या सारणमधून, म्हणजे आता समजा जर बाकरवडी आपण घरी केलेली असेल त्याचं सारण जर राहिलं तर मसाला पराठाही खूप सुंदर होतो. त्याच्यामध्ये आपण कणकेचंच ते बॅटर जर आपण केलं छान, वरती ओवा वगैरे घालून आपण जर हे केलं तर त्यात आपण ते सारण आपण जर भरलं बाकरवाडीचं आणि छान मध्यम आकाराच्या आपण जर पराठे केले तर खूप सुंदरही तो एक वेगळा प्रकार त्यामध्ये होऊन जातो. त्याच्यात छान वेगळा नाश्त्याला एक होतं.
नाश्त्याचाच आणखीन एक म्हणजे आता आपला विषय चाललाय तर आपण दडपे पोहे आपल्या इकडे सगळ्यांना माहितीच आहे, पण आमच्याकडे म्हणजे थोडक्यात वेगळ्या पद्धतीचे असे मी दडपे पोहे इथे सांगते की एक चमचाभर तेलामध्ये 4 मोहरीचे दाणे तडतडवायचे आणि 1-2 चमचे धणे थोडेसे परतून घ्यायचे आणि गॅस बंद करायचा आणि ते गरम असतानाच त्याच्यावरती लाल तिखट घालायचं, म्हणजे थोडंसं ते भाजल्यासारखा फील येतो आणि थोडंसं हिंग आणि ते सगळं ओलं खोबरं असं थोडंसं खसखशीत वाटून किंवा तुम्ही ठेचून किंवा असं खलबत्त्यामध्ये करून घेऊ शकता आणि मग थोडं ओलं खोबरं आणखीन घ्यायचं, थोडासा लिंबू पिळायचा आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मावेल इतके पातळ पोहे त्याच्यामध्ये घालायचे. जर तुम्हाला आवडत असेल तर त्याच्यामध्ये बारीक चिरून घातला कांदा तरी चालतो, पण गूळ, मीठ आणि हे सगळं बॅटर असं सगळं म्हणजे हा पण एक दडप्या पोह्याचा वेगळा प्रकार तुम्हाला मिळू शकतो. वा, छान. मला हे करून बघायला फार आवडेल. सोपं पण आहे. हा, म्हणजे हे कसं आहे की म्हणजे आपल्याला कुठे जायला नको, वेगळं काही आणायला नको. बरोबर. आणखीन एक आमच्याकडे तवसोळी म्हणून पण एक प्रकार करतात. आता आपल्याकडे देशी वाळकं जे म्हणतो आपण किंवा काटे वाळकं वगैरे, तर त्याचा जरा जनरली केला जातो कारण त्याला जास्त छान वास असतो किंवा पाणी जरा जास्त सुटतं. पण समजा अगदीच नाही मिळालं तर आपल्या नेहमीच्या ज्या किरा काकड्या मिळतात ना, त्याचं सुद्धा आपण करू शकतो. काकडी खिसून घ्यायची, त्याला थोडं मीठ आणि साखर 5 मिनिटं लावून ठेवायचं, म्हणजे त्याला आणखीन पाणी सुटतं. आणि मग हिरवी मिरची, कोथिंबीर चिरून त्याच्यामध्ये घालायची, ओलं खोबरं थोडंसं घालायचं आणि आपला जो बारीक रवा असतो ना तो त्याच्यामध्ये मावेल एवढा घालायचा आणि 1-2 चमचे तांदळाचं पीठ आणि 5 मिनिटं फक्त ते हे ठेवायचं बॅटर. तवा गरम करायचा आणि गरम झाल्यानंतर हे बॅटर थोडंसं सैल, म्हणजे जर समजा घट्ट वाटलं तुम्हाला तर तुम्ही प्रत्येक वेळेला थोडं थोडं पाणी घेऊन ते बॅटर तव्याला असं पसरवून लावल्यासारखं करायचं आणि तवा गरम असल्यावर ते बॅटर चिकटतं आणि आपण पसरू तसं ते पातळ पसरता येतं आणि दोन्ही बाजूनी तेल सोडून भाजून तुम्ही घेऊ शकता. हा, म्हणजे फक्त डावलानी आपण नाही घालायचंय, हातानी लावायचंय. फक्त तुम्ही म्हणता तसं आंबोळी कशी अशी पातळ आपण करतो ना, तर तशा पद्धतीने. तर हाही नाश्ता खूप छान लागतो. त्याच्यामध्ये तुम्ही गोड पण करू शकता, पण गोड खाऊन आता जर दिवाळीला कंटाळा आला असेल तर म्हणूनच म्हणजे हा हिरवी मिरची, कोथिंबीर, मग ऍक्च्युली त्याला चटणी किंवा ह्याची पण काही गरज लागत नाही. अगदी कुणाला पाहिजे तर तुम्ही करू शकता किंवा सॉस पण देऊ शकतो आता. पण कारण हिरवी मिरची, कोथिंबीर, खोबरं सगळं त्याच्यामध्ये असतंच, त्यामुळे आवडत असेल तर, नाहीतर मग बाजूला थोडीशी चटणी करून तुम्ही खाऊ शकता. तर हाही पदार्थ खूप छान होतो. म्हणजे सुट्टीच्या दिवशी आपण नक्की करू शकतो, म्हणजे तेवढा वेळ करू शकतो. दिवाळीच्या फराळाच्या पदार्थांपासून सुरू झालेला आपला प्रवास नाश्त्यापर्यंत येऊन थांबलेला आहे. अजून काय काय, मला वाटतं हे सारस्वत जे काही आहे यांच्याकडे खूप खवय्ये असतात आणि त्यांच्याकडे खूप पदार्थांचं कार्यक्रम आपला असंख्य भागांचा होऊ शकेल. कारण कसं आहे, सारस्वत लोकांच्यामध्ये म्हणजे एकच तुम्ही कुठलीही जिन्नस म्हणजे कुठलीही गोष्ट घेतली तर ती एकाच पद्धतीने नाही तर 5-7 प्रकारांनी आपण ती करू शकतो. म्हणजे आमच्याकडे सुद्धा आता मसूर म्हटलं ना तर ती मसूर सुद्धा एक 5-6 प्रकारे आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने केली जातो. म्हणजे उसळ वेगळी, आमटी वेगळी, मसुरीचा भात पण असतो. म्हणजे असं प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ह्याच्यामध्ये होऊ शकतं पदार्थांमध्ये. वा, नक्कीच. भातावरनं मग एक मुद्दा घेते. अश्विनीच म्हणजे तिचा हे आहे, मी म्हणलं केटरिंगचा व्यवसाय, तर तिचा मसाले भात मला फार आवडतो. मी खूप वेळा प्रयत्न केलाय पण माझ्याकडे तसा काही होत नाही. काय इन्ग्रेडियंट्स हातचं न राखता नाही, खरं तर खूपच सोप्या पद्धत आहे त्याची मसाले भात करण्याची. फक्त जो मसाला आपण जो म्हणतो की आता साधारणतः ब्राह्मण समाजामध्ये गोडा मसाला करतात, तर तो खूप महत्वाचा असतो. गोडा मसाला जर तुमचा परफेक्ट असेल केलेला तर अगदी डोळे झाकून तुमचा मसाले भात होतो. मग त्याला कुठला तुम्ही तांदूळ वापरताय किंवा कुठल्या प्रकारचं तुम्ही भाज्या घालताय मसाले भातामध्ये, ह्याला महत्व राहत नाही. त्याच्यात तुम्ही जर व्यवस्थित जर गोडा मसाला वापरलात, मग भाज्या काही घाला तुम्ही, कोबी, गाजर, मटार असेल किंवा काही ठिकाणी तोंडली वापरली जातात, भोंगी मिरची वापरली जाते, तर ते तुम्ही काही त्याच्यात प्रत्येकाच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता. फक्त फ्लॉवर ह्याच्यामध्ये आम्ही घालत नाही, कारण का तर तो भात लवकर खराब होतो आणि त्याचा जो उग्रपणा जो असतो कोबी आणि फ्लॉवरचा, तर तो उग्रपणा आपल्याला जर टाळायचा असेल तर फ्लॉवर त्याच्यामध्ये शक्यतो घालू नये. मग मसाले भातात कुठल्या भाज्या घालाव्यात असं तुला वाटतं? मसाले भातात साधारणतः मटार, गाजर, आपली ढबू मिरची
आणि थोडासा कोबी घालायचा. कोबीचं प्रमाण पण अगदी थोडं चवीपुरतं घालायचं, त्याच्यात खूप प्रमाण घालायचं नाही. आणि ते जर आपलं हे झालं आणि मसाला व्यवस्थित तुम्ही घातलात तर छान मसाले भात आपला त्याच्यामध्ये होऊन जातो. आणि थोडंसं काय आहे की पारंपरिक हा आमचा व्यवसाय असल्यामुळं की आम्ही नजरेनंच नुसतं बघितलेलं आहे. प्रमाण नुसतं असं किलोवर न म्हणता ते मुठीनंच असं आम्ही कायम आतापर्यंत बघितलेलं आहे आणि मलाही तीच सवय लागून गेलेली आहे. त्यामुळं गोडा मसाला हा खूप महत्वाचा आहे. त्याच्यामध्ये तो उग्र खूप असता कामा नये, त्याच्यात लवंग दालचिनीचं प्रमाणही खूप असता कामा नये मसाल्यामध्ये. त्या गोडसरपणा एक जो आपण म्हणतो ना, तर तो त्या मसाल्यामध्ये असला पाहिजे. बरोबर. नाहीतर काय होतं, हल्ली आपण जेव्हा बाहेर जेवायला वगैरे जातो तेव्हा आपला जो पारंपरिक काळा भात ज्याला आपण तो कुठे बघायलाच मिळत नाही. आता ते पुलाव आणि वेगवेगळे जे भात परप्रांतातले आलेले आहेत, त्यामुळे काळा भात इतका मागं पडला की कुणाला करायला सुद्धा आता येत नाही. तो असं इथं सुद्धा आम्ही बघतो ना, आता मी जवळपास 30 वर्ष आहे, तर मसाले भात म्हणून आपल्याला तो गोडा मसाला भात मसाला घातलेला भात बघायला मिळत नाही. तर तो धड पुलावही नाही आणि धड जिरा राईस नाही, अशा मधला तो एक भात असतो आणि त्याला मसाले भात म्हणून हे वाढलं जातं. पण जो प्रॉपर गोडा मसाला जो असतो तो खूपच कमी ठिकाणी, म्हणजे सांगली कोल्हापूर भागात आता जी जुनी मंगल कार्यालय आहेत त्याच्यामध्येच तो वापरला जातो. बरोबर, मिरजेची कार्यालय विशेषतः. नाही, खरं आहे. पण या निमित्तानं काळा भात आठवला गेला. आणि मला काय वाटतं की आपली जबाबदारी आहे ही की आपला हा जो पारंपरिक पदार्थ आहे हा कुठेतरी विस्मरणातून लोकांना असं वाटेल की आता आपल्याला जे मिळते तोच म्हणजे मसाले भात. बरोबर, ते आपण एक म्हणजे काय माहितीये का धनश्री, हे एक कार्यक्रम सुद्धा घेण्यामागचं एक काय डोक्यात आलं की कल्पना की आता कसं गृहिणी, आता आपण सगळ्या वर्किंग विमेन झालेलो आहे, म्हणजे आणि न्यूक्लिअर फॅमिलीज आहेत, मुलं कुठे परदेशी इकडे तिकडे शिकायला असतात, माणसं कमी, कशासाठी दोघांसाठी चौघांसाठी फराळ करायचा, तर चला पटकन थोडंसं विकतच आणूया, असं करत 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 नाही कला पण कुठेतरी आता हळूहळू संपत, म्हणजे माणसं कसं स्किल्स आपल्या आपण कमी वापरायला लागलोय. तर रांगोळीचंच एक उदाहरण घ्या, आपण असं बघतो आता की पूर्वी कसं अंगणात रांगोळ्या, सडा रांगोळी वगैरे, तर ती पण कमी, आपण रांगोळीचे छाप आले किंवा आता तर स्टिकर्सही आले, चिकटवायचे काढून टाकायचे, चिकटवायचे काढून टाकायचे. म्हणजे हे तर कुठे लुप्त होऊ नये, कारण मग तो एक मेंदूचा भाग आपला असं स्किल डेव्हलपमेंटचा कमी कमी होत चाललाय. तर तसं न होता हे थोडं का होईना, एक छोट्या प्रमाणात का होईना, प्रत्येक गृहिणीने हे केलं पाहिजे. बरोबर, यामध्ये जपलं पाहिजे हे आपलं. जसं साई म्हणाली तसं मला एक या ठिकाणी सांगावंसं वाटतं की जसं महिला ठराविक वेळेला म्हणजे 7 ते 10 वाजेपर्यंत जसं टीव्ही पुढून हलत नाहीत की मालिका इतकं वेळ आहे त्यांना, तर ते थोडंसं महिलांनी जसं त्याकडे वेळ देतात तसंच आपण जसं साई म्हणाली की पारंपरिक ही स्किल आपली जपली पाहिजे, तर महिलांनी तो वेळ टीव्ही मालिकेचा कमी करून थोडासा आपल्या स्किलकडे लक्ष, प्रत्येकीकडे स्किल असतं आणि त्या महिला नक्कीच सक्षम असतात. त्यामुळे त्यांनी आपल्या स्किलकडे जर लक्ष दिलं तर नक्कीच आपल्या पुढच्या पिढीला त्याचा उपयोग होऊ शकतो. आपली जी मुलं पुढची तयार होणार आहेत, मुले असतील मुली असतील, त्यांना नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो आणि त्या ओळख राहू शकते शेवटपर्यंत. बरोबर. आणि शेवटी कसं आहे, आपण घरी जेव्हा बनवतो तेव्हा आपल्या आवडीनिवडी आणि आपलं जे प्रेम म्हणा किंवा काय हे जे आहे ते बाहेरच्या ह्याच्यामध्ये असत नाही. आणि मला कसं वाटतं की जेव्हा कुणी आपल्याकडे येतात तेव्हा आपण एखादा दुसरा पदार्थ देतो आणि त्यांची जी शाबासकी किंवा वाहवा आहे ती वेगळीच आहे ना, म्हणजे ते बाहेरच्या पदार्थामध्ये आपण ती मिळवू शकत नाही. त्यामुळे आपण जेव्हा करतो आणि शाबासकी मिळते ती जास्त छान वाटते. म्हणजे आपण ते कशामध्ये काउंट नाही करू शकत आणि तो जो आनंद आहे तो वेगळाच आहे शेवटी. आणि कुठलीही बाई मी म्हणते बाय डिफॉल्ट ही उत्तम स्वयंपाक करू शकते. बरोबर, फक्त इच्छाशक्तीचा भाग आहे तो. आणि तुमच्यासारख्या मैत्रिणी जर आम्हाला मार्गदर्शन करायला असतील तर मला वाटतं सई आणि मी सुद्धा कालांतरानं तुमची जागा घेऊ शकतो. काही नाही, उपजतच तुमच्यातही ते गुण असतात. तर त्या जसं आता धनश्री म्हणाली तसं एक महिलांना म्हणा किंवा मुलींना आत्ताची पिढी जी आहे तर त्यांना एक थोडीशी सकारात्मकता असावी पाहिजे की अगदीच म्हणजे जिला कधी जिनं स्वयंपाकघरात पाय टाकलेला नाही ही सुद्धा उत्कृष्टरित्या त्या ठिकाणी पदार्थ हे दिवाळीचे करू शकते म्हणा किंवा दैनंदिन ह्याच्यात ती उत्कृष्ट स्वयंपाक करू शकते. फक्त तिची सकारात्मकता ही असली पाहिजे
की नाही स्वतःवर तिचा विश्वास असला पाहिजे की नाही मला जे जमेल, भले ते दडपे पोहे करेल किंवा अगदी आपले साधं उपीट करेल, काही जे पदार्थ करेल ते अगदी सकारात्मकतेनं केला, आत्मविश्वासानं जर केला तर तो अतिशय उत्कृष्टच बनेल याच्यामध्ये. बरोबर आहे. ह्याची अगदीच बरोबर. नक्कीच यात खात्री दुमत आहे नाही, या बरोबर बाबतीत. नाही. आणि घरचं केलं की ते न्यूट्रिशियस असतं, हेल्दी असतं. म्हणजे उगाच बाहेरचं कुठले ओट्स, कॉर्नफ्लेक्स आणि हे ते सगळं बाहेरचं तेल वगैरे, त्यापेक्षा आपण घरीच हे सगळं हेल्दी नक्कीच करू शकतो पदार्थ. आणि शेवटी प्रेमाचा मार्ग हा पोटातूनच निघतो, त्याप्रमाणे अगदी बरोबर. मला वाटतं आजच्या आपल्या गप्पा ऐकणाऱ्या मैत्रिणींपैकी एकीला जरी प्रेरणा झाली की मी आता घरी हे सगळं करू शकते, तर आपल्या या गप्पा वाया गेल्या नाहीत असं आपण म्हणू शकतो. नक्कीच. खूप छान वाटलं. खरं तर मस्त, मजा आली. हा कार्यक्रम अजून लांबू शकतो कारण पदार्थ अगणित आहेत आणि सारस्वतांचे जर रिप्रेझेंटेटिव्ह आपल्या सोबत असेल तर या कार्यक्रमाला काहीच मर्यादा राहणार नाही. पण आपल्याला थांबावं कुठंतरी लागेलच. पण मी तरी सुद्धा तुम्हाला आधीच सांगून ठेवते की आपण पुन्हा याचे भाग करत राहायचं आहे. दिवाळीच्या निमित्तानं आज आपण भेटलोय, पण यानंतर सुद्धा हो नक्कीच वेगवेगळ्या भाज्या प्रत्येकीच्या घरात, म्हणजे त्याच भाज्या आपण वेगवेगळ्या पद्धतीनं रुटीन तसंही आपण एक हे करू शकतो. नक्कीच करू शकू. वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून आपण भेटत राहूया, गप्पा मारत राहूया आणि समृद्ध होत राहूया. धन्यवाद. धन्यवाद. छान सगळं. धन्यवाद.